नमस्कार, मी नागनाथ बाबर आणि आपण पाहता निर्भीड समाचार। जिजाऊचे नरेश धोडी बोईसर विधानसभा क्षेत्रात मविवा बविवा व महायुतीच्या उमेदवारांना देत आहेत निवडणुकीत टक्कर। आपण पाहत रहा निर्भीड समाचार। हम तुम्हारे साथ हैं, भाई आप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। अपनी निशानी रिक्शा रिक्शा रिक्शा, अपनी निशानी रिक्शा रिक्शा रिक्शा, क्यों पड़े हो चक्कर में, सामाजिक शैक्षणिक व आरोग्यावर काम करणाऱ्या जिजाऊ संस्थेचे उमेदवार बोईसर विधानसभेची निवडणूक लढवत आहेत। त्यांच्या प्रचाराला आतापर्यंत तरी सामान्य लोक मोठ्या संख्येने पाठिंबा देत असल्याचे त्यांच्या प्रचारातून दिसून येत आहे। जिजाऊ संघटनेचे संस्थापक अध्यक्ष निलेश सांबरे यांनी पालघर जिल्ह्यात जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून रुग्णालय, MPSCचे अभ्यासक्रम घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शिकवणी क्लास, पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण सेंटर तसेच आरोग्य शिबिर व इतर सामाजिक उपक्रम अनेक वर्षांपासून राबवत आले आहेत। उमेदवार नरेश धोडी यांनी आपल्याला कोणाचे आव्हान नसून आपण केलेल्या कामाच्या रूपातूनच मतदार आपल्याला पोचपावती देतील, यावेळी ते म्हणाले। नरेश धोडी मतदारसंघात जोरदार प्रचार करीत असून सर्वांच्या गाठीभेटी घेत आहेत। पहा यावेळी काय म्हणाले उमेदवार नरेश धोडी आणि त्यांचे प्रचार प्रमुख। आपण पाहत रहा निर्भीड समाचार। पालघर जिल्ह्यातील बोईसर विधानसभेसाठी आपण उमेदवार आहात, जिजाऊच्या माध्यमातून अपक्ष उमेदवार आहात। तर आपण कोणताही फंड नसताना किंवा आपल्याकडे पक्ष आपल्या पाठी नसताना आपण आमदारकीसाठी उभे आहेत, तर कोणते प्रश्न आणि कशा प्रकारे आपण काम केलं आणि काय पुढे काम करणार आहेत ते सांगा। आम्ही जे काम केलं आहे ते लोकांना माहिती आहे आणि पुढे पण करत राहू। आमचं जे 16 वर्षापासून काम चाललं आहे ते आम्ही आमचं एक पत्र बनवलं आहे आणि ते आम्ही लोकांना देतो का हे आमची कामं चालू आहेत। जे पुढे आम्ही करणार आहोत ते काहीच लिहिलेलं मिळत नाही। जे आत्ता चालू आहेत ना ती कामं लिहिलेली आहेत आतापर्यंत आणि त्या कामावरती आम्ही लोकांना सांगतोय आम्हाला मतं द्या। शिवसेना, भाजप युती आणि बहुजन विकास आघाडी आणि महाविकास आघाडी यांचे उमेदवार आहेत, आपण जिजाऊच्या उमेदवार आहात अपक्ष म्हणून, तर तुम्हाला या 3 उमेदवारांमध्ये आव्हान वाटतंय असं वाटतंय तुम्हाला? आव्हान त्यांचं कधी वाटलं असतं मला का त्यांच्याकडेही आमच्याकडे जे उपक्रम आहेत ते त्यांच्याकडे असले असते तर आम्हाला आव्हान वाटलं असतं। आज आम्ही एवढं फिरतोय, मला नाही वाटत का कुणाकडे एवढं असेल। ॲम्ब्युलन्स असतील, पोलीस अकॅडमी असतील, हॉस्पिटल असतील, शाळा असतील, अजून लोकांना मदत करण्यासाठी आरोग्य कॅम्प वगैरे या सर्व काही गोष्टी आहेत जिजाऊ संस्थेच्या। एवढ्या ज्या असल्या असत्या तर आम्हाला आव्हान वाटलं असतं। कारण आता आम्ही सर्वेकडे जातो तेव्हा लोकांचा एवढा मोठा प्रतिसाद आहे आणि पूर्ण समाज आमच्यासोबत आहेत आणि किती रोजचे 2-2 दिवसात आमच्या ह्याच्यात मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेशसुद्धा होत आहेत। आणि आमची जी कामं चाललेत जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था मार्फत माननीय श्री निलेश सांबरे साहेबांनी आतापर्यंत पालघर जिल्ह्यात, ठाणा जिल्हा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी व रायगड अशा 5 जिल्ह्यात आमची कामं चाललेली आहेत आणि ते 5ही जिल्ह्यात आमची 16 वर्षापासून कामं चाललेली आहेत। मोफत वैद्यकीय सेवा, शिक्षण सेवा, करिअर विकास सेवा, महिला सक्षमीकरण, कौशल्य विभाग, कृषी सुविधा आणि हे आमचं पत्रक आहे। या अशा पत्रकात आमचं जे 16 वर्षापासून जे मोफत कामं चाललेली आहेत ते ह्याच्यात आहेत। ही आम्ही कामं जी केलेली आहेत 16 वर्षापासून ही कामं ह्याच्यात आम्ही टाकलेली आहेत आणि हे आम्ही देतो। पुढचं विजन टाकलेलं मिळत नाही का हे करू ते करू। आणि हे जर कुठल्या पक्षाकडे असेल एवढी कामं तर मी आजच्या आज हे माझं काम बंद करून मी बसून जाईन की एवढी ह्याच्यातली 2 कामं तरी मला दाखवली कुठल्याही पक्षाने तर मी आजच्या आज हे काम बंद करून बसून जाईन। हे एवढं आमचं जिजाऊ संघटनाचं एवढं मोठं काम आहे। तुमची काय अपेक्षा आहे मतदारांकडून? मतदारांना एवढं सांगू शकतो का आम्हाला जर निवडून दिलं, आमची निशाणी आहे ऑटो रिक्षा, आम्हाला निवडून दिलं तर आम्हाला अजून मोठ्या प्रमाणात कामं करता येईल, अजून लोकांच्या समस्या सोडवता येतील। असं तरी आम्ही इलेक्शनला जे काही पण रिझल्ट येऊ द्या, आमचं काम कंटिन्यू पुढे पण हेच राहील जे आमचं चाललं इथे। जिजाऊच्या माध्यमातून आपले उमेदवार आहेत नरेश धोडी, तर आपण आपला प्रचार कसा आहे, कसा रिस्पॉन्स मिळतो लोकांकडून आणि कशा प्रकारे आपण काम केले जिजाऊच्या माध्यमातून त्याबद्दल सांगा। नमस्कार, जय जिजाऊ। आगामी निवडणुकीमध्ये 131 बोईसर विधानसभा
मधून जिजाऊ संघटना हे निवडणुकीच्या रिंगणात आहे. आपण सर्वांना सांगू इच्छितो की मागच्या 15 वर्षापासून लोकांची सेवा केल्यानंतर शिक्षण, आरोग्य, महिला सक्षमीकरण, रोजगार या क्षेत्रामध्ये भरीव कामगिरी केल्यानंतर पहिल्यांदा जिजाऊ संघटना या निवडणुकीच्या रिंगणात आहे. तर सर्वप्रथम माझ्या सर्व मतदार राजांना आव्हान असेल की ही निवडणूक आम्ही तुमच्या प्रश्नासाठी लढवत आहोत. ही निवडणूक पुढच्या 5 वर्षामध्ये या समस्त बोईसर विधानसभेचं भविष्य काय असणार आहे हे ठरविणारी निवडणूक आहे. तर अशा या अतिमहत्त्वाच्या निवडणुकीमध्ये ज्या संघटनेने, ज्या संस्थेने तळागाळाच्या माणसापर्यंत काम केलं, गावखेड्यापर्यंत जाऊन लोकांची सेवा केली, त्यांच्यासोबत उभी राहण्याची हीच ती वेळ आहे. त्यामुळे मी नम्रपणे विनंती करतो सर्व मतदारांना की येणाऱ्या 20 तारखेला आपली निशाणी आहे ऑटो रिक्षा, बटन क्रमांक 6 या बटनावर नरेंद्र यांना भरघोस मतदान देऊन विजयी करा ही विनंती करतो. जय जिजाऊ, जय जिजाऊ, जय जिजाऊ, जय जिजाऊ. नरेश भाई आप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ